आज उत्तम सुदीन झाले संतांचे दर्शन, पाप ताप दैन्य गेले अवघा यज्ञ फळा आला. तुम्ही संत माये बाप कृपावंत, मी पतित काय कीर्तीवरून. संतांनी सांगितलं की संतांच्या संगती मनोमार्ग गती, आणि दुसऱ्या बाजूला लिहून ठेवलं की मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. तुम्ही संत माये बाप कृपावंत. ज्या ज्यावेळी सत्संगाचे या समाजाला अज्ञान अहंकाराचं ग्रहण लागतं ना, त्यावेळी संत नावाची जात ही मानवजात वाचवायला येत असते. आणि आपण सत्संगाची संत निरंकारी मिशनच्या चळवळीचा एक भाग आहोत. पहिली तर हीच गोष्ट खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यावरती झालेली कृपा आहे. आणि आजचा विषय फार सुंदर आहे. महाराजांनी मला सांगितलं आजचा विषय आहे विश्वास. प्रेमाने बोल. काय आहे ना, विश्वास या विषयावरती बोलत असताना मनात अनेक प्रश्न येतात. कुणाचा कुणावर विश्वास? बर, विश्वास कशासाठी? बर, विश्वास ठेवून होईल काय, आणि नाही ठेवलं तर काय होईल? संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक सत्संगाच्या माध्यमातून नक्की कोणत्या विश्वासावर प्रकाश टाकण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला जातोय? मुळात आपल्यावर पहिल्यांदा गुरुने विश्वास दाखवलेला आहे. जर आपल्यावर गुरुने विश्वासच दाखवला नसताना तर हे ज्ञान पदरात पडलंच नसतं. आता आपली वेळ आहे ना त्याच्यावर आपण विश्वास ठेवले, कारण नाती ही विश्वासावर चालतात. आता आपण आध्यात्मिक नात्याच्या विश्वासाबद्दल बोलणार आहे. कुठलं नातं आहे? भक्त आणि भगवंताचं नातं आहे. भगवंताने टाकला ना तुमच्या माझ्यावरती विश्वास. आता सत्संग आपण याच्यावरती विश्वास टाकणं ही काळाची गरज आहे. विश्वास अनेक प्रकारचे असतील, पण इथं आध्यात्मिक विश्वासाबद्दल बोललं जातं. भक्तानं भगवंतावर विश्वास टाकायचा. महाराज म्हणाले श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्यालाच हे ज्ञान मिळतं, अन्यथा ज्ञान मिळत नाही, कळत पण नाही. ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा उत्पन्न झाली त्यालाच ज्ञान कळतं, अन्यथा ज्ञान कळत नाही, असं गीता सांगते. विश्वासाचे प्रकार किती? विश्वासाचे प्रकार 3 महाराज. गीता सांगते एक असतो तो सात्विक विश्वास असतो, दुसरा असतो तो राजस विश्वास असतो, तिसरा असतो तो तामसी विश्वास असतो. पहिल्या विश्वासात काय? पूर्ण समर्पण आहे. तू माझा आहे, मी तुझा आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पूर्ण समर्पणानं दाखवलेला विश्वास म्हणजे सात्विक विश्वास. दुसरा विश्वास आला राजस विश्वास. फळाची अपेक्षा मनात ठेवून काहीतरी दिखाऊपणानं, दांभिकपणानं दाखवलेला विश्वास म्हणजे काय? राजस विश्वास. पाहिजे मला, अरे मी करतोय, मी संगत करायला लागलो, प्रेमाने बोला का होईना माझं, हा दुसरा विश्वास. तिसरा विश्वास तामसी विश्वास, हिंसक विश्वास, ज्याची वृत्ती ही कुवृत्ती आहे. मग तिथं काय येतं? अघोरी विद्या, कर्मकांड, हा तिसरा विश्वास आहे. पण सत्संगाची मुळात या विश्वास या विषयाची तुम्हाला मला गरज का लागली असेल? गरज लागणार महाराज. तुम्ही आम्ही तर लय साधी माणसं आहे हो, खूप साधी माणसं आहे. संसारात लिप्त असलेले तुम्ही आम्ही जड जीव, वर्ण कितीतरी अध्यात्माचा आवाहण्याचा प्रयत्न केला ना, तरी मुळाशी काय हाती लागलंय का याचा विचार करणं काळाची गरज आहे. नाहीतर सत्संगाची आंधळं जडतात, कुत्रपीठ खातं असं नको व्हायला. प्रेमाने बोला. हाताशी काहीतरी लागायला पाहिजे, आपण कुठेतरी पोचायला पाहिजे. संत साधूंनी सांगितलेल्या उद्देशापर्यंत तुमची माझी नौका गेली पाहिजे, त्यासाठी विश्वास गरजेचा आहे.
परंतु अनुभवाविना विश्वास टिकत नाही महाराज. तुमचा अनुभव काय याच्याप्रती, प्राप्त झालेले ज्ञानाप्रती माझा स्वतःचा अनुभव पाहिजे ना. जिथं अनुभवच नाही तिथं विश्वास येऊ शकत नाही. अनुभव पाहिजे. गुरुनं मला ते ज्ञान दिलेलं आहे, ते खरं आहे का खोटं आहे याची पडताळणी ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या अंतरंगाच्या ठाई केली त्यांचाच विश्वास, नाहीतर फक्त सांगी वांगी. प्रेमाने बोला. आणि अंधविश्वासाची गोष्ट संतांनी सांगितली नाही बरं का. संतांनी डोळस विश्वासाबद्दल सांगितलं. आणि ज्या विश्वासाला डोळे नाहीत तो विश्वास सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आता मनाला विचारायचंय, माझ्या विश्वासाला डोळे आहेत का? प्रेमाने बोला. माझ्या विश्वासाला डोळे असायला हवेत, नाहीतर अज्ञानाची इमारत मी बांधायला लागलोय, अज्ञानाचं भवन निर्माण होईल, परमात्म्याचं मंदिर उभा राहणार नाही. परमात्म्याचं मंदिर उभा करायचं असेल तर माझ्या विश्वासाला डोळे असायला हवे. माझ्या विश्वासाला डोळे असायला हवे. आणि हा विश्वास ठेवत असताना या आणि डोळं झाकून विश्वास ठेवा असं गुरुनं कधीच नाही सांगितलं. म्हणाले काय आहे, तुझ्या पदरात पडलेलं, तुझ्या लेखी, तुझ्या ठाई, तुझ्या अनुभवास आहे का? अरे मोक्ष मुक्ती निर्वाण पदाच्या मोठमोठ्या गप्पांविषयी नाही, तू जगत असताना तुझ्या ठाई तुला ज्ञान उपयोगाला येतंय का? आणि ज्यांच्या ज्यांच्या ज्ञान उपयोगाला येत असेल त्यांना सांगावंच लागणार नाही की विश्वास ठेवा म्हणून. प्रेमाने बोला. हा विश्वास होणार हो, विश्वास होणार, कारण अनुभव आहे. अनुभव हा विश्वासाचा पाय आहे महाराज. अनुभव पाहिजे, अनुभव पाहिजे. संतांनी, गुरूंनी, महात्मा महापुरुषांनी, माता भगिनींनी अहो तुमच्या माझ्या हृदयाच्या अंतरंगात या ब्रह्मज्ञानाची बीजं टाकली हो, पण माझ्या अंतःकरणात जर ओलावाच नसेल तर अंकुर फुटणार नाही. तुमच्या ठाई, स्वतःच्या अंतरंगात तुमच्या ठाई अरे विश्वासाचा, श्रद्धेचा, अनुभवाचा ओलावा पाहिजे तरच बीज रुजेल, नाहीतर खडकाव काय उगवत नसतं. आजपर्यंत उगवलेलं नाही, तुमचं माझं उगवल असंही होणार नाही. आमचा विश्वास कशा पद्धतीनं वाढायला लागलाय. आज एक दुकान होतं, मग उद्या 2 दुकानं झाली, माझा विश्वास वाढला. प्रेमाने बोला. म्हणजे आज एक गाडी होती, आता दुसरी मिळाली, माझा विश्वास वाढायला लागलाय. आज एक दुकान होतं, आता दुसरं एक दुकान झालंय, माझा लय विश्वास वाढलेला आहे. आधी नोकरी नव्हती, आता लागली, म्हणजे माझा खूप विश्वास वाढलेला आहे. माझा आधी परिस्थिती खराब होती, मग उद्या परिस्थिती चांगली झाली, म्हणजे लय विश्वास वाढायला लागलेला आहे. गफलत आहे, गोळा आहे, घोटाळा आहे. संत तुकोबाराय म्हणले, लौकिकापुरते नव्हे माझी सेवा. जे दिसणारं सुख आहे, जे शरीराला लागणाऱ्या गोष्टींचं सुख आहे, याच्या सुखापुरता जर तुमचा विश्वास सीमित असेल तर परमपदाची अपेक्षा करायची नाही. महात्मा कोराळीजी म्हणाले, गती मिळेल, मोक्ष मिळणार नाही. प्रेमाने बोला. गाड्या इथंच राहतील, तिकडचं पोचणं राहून जाईल. माझा विश्वास वाढायला लागलाय की हो, माझी परिस्थिती सुधारली म्हणून माझा विश्वास वाढला. अरे भक्त झालोय, ह्याचा विश्वास कधी वाढणार? मला परब्रह्माची प्राप्ती झाली, ज्ञानेश्वरांसारखं मी रडायला लागलोय, ज्ञानोबाला म्हणायला लागले, आजच सोनियाचा दिनू, वर्षामृताचा घनू, हरे पाहिला रे पाहिला. अरे ज्ञानोबाला रडायला लागले, कधी वाढणार आहे तसा विश्वास? अरे मिरीला काय दिलं? विष दिलं. अरे विष सुद्धा घेतलं, विषाचं काहीच नाही झालं, असा कधी वाढायला लागला विश्वास? अरे राजपाट होता, सगळं काय होतं, लात मारली आणि जगाला सांगायला लागली की पायो जे महिने रामरत्न धन पायो, वस्तू ती अमोलिक सद्गुरूने, असा विश्वास वाढायला लागलाय काय? 400 एकर होती, तुकोबारायनं फुकली. तुम्ही फुकू नका, प्रेमाने बोला. 400 एकर होते, तुकोबानं फुकली आणि तुकोबा जगाला सांगायला लागला. अरे काय सांगायला लागला? 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला माझं निर्गुण निराकार. अरे म्हणले, मी जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, चालीविषयी हाती धरून या. संतांनी कुठल्या विश्वासाबद्दल सांगितलेला आहे? संतांना काय मिळालं म्हणून त्यांनी एवढा विश्वास टाकलाय? अरे घरातली सगळी माणसं मेली होतो तुकोबारायच्या, तरीही सत्संगाची विश्वास हल्ला नाही.
माझं नाव नाही येऊ दे गुरुवारी, माझा विश्वास कसा आहे बघा. प्रेमाने बोला. मी पुढच्या गुरुवारी दुसरीकडेच. प्रेमाने बोला. हा माझा विश्वास आहे. महाराज साधू संतांनी फार परमोच्च पदाच्या विश्वासाची गोष्ट सांगितली, हलक्यात घ्यायचं नाही. महाराज म्हणाले काय ज्ञान गुरुनं दिले, त्या ज्ञानाच्या प्रती माझी ओढ वाढावी, मी भक्त व्हावं, माझ्यातलं भक्त पण जागं व्हावं, मी परमेश्वराच्या जवळ जावं, सद्गुरूच्या आणि माझ्यामधलं नातं चांगलं घट्ट व्हावं, संत पदाला मी पोचावं, मोक्षमुक्ती निर्वाण पदाची वाट माझ्यासाठी मोकळी व्हावी, सत्य आधारित माझं जीवन व्हावं, नैतिकतेचं अधिष्ठान माझ्या जीवनाला प्राप्त व्हावं, माझ्यातलं महात्मा पण जाग व्हावं, या विश्वासाबद्दल संत सांगायला लागले. असा वाढायला लागलाय काय माझा विश्वास, व्हायला लागलाय काय माझा विश्वास, मिळालंय काय, कळालंय काय, नाहून चाललोय काय, व्हायला लागलोय काय. अरे आठच ती आहे महाराज. दुसरं संत निरंकारी मिशन ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरं काय नाही महाराज. प्रेमाने बोला. बाकी तुम्हाला प्राप्त झालं तुमच्या कर्माने हो, पण संत निरंकारी मिशन मध्ये ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरं काय नाही. आणि ब्रह्मज्ञान त्याच अंतरंगात टिकतं जिथं गुरुनी विश्वास दाखवल्यानंतर तुम्ही सुद्धा याच्या विश्वास टाकायला लागता. म्हणून सांगितलं की श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा पाहिजेच हो. आणि ते पण सांगतात डोळे झाकून नका करू, तुम्ही पडताळणी करा, तुम्ही पहा. ज्ञानेश्वरी वाचून देव मिळणार नाही, परंतु मिळालेला देव कळायसाठी ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. अवतारवाणी वाचून तुम्हाला देव मिळणार नाही, परंतु मिळालेला देव खरा आहे का हे तपासण्यासाठी अवतारवाणी वाचावी लागेल. गीता वाचून तुम्हाला देव मिळणार नाही, परंतु अहो तुम्हाला मिळालेला देव खरा आहे का याच्यासाठी तुम्हाला गीता वाचावी लागेल. शास्त्र शास्त्र शास्त्र. अहो शास्त्र काय, शास्त्र नकाशा आहे महाराज. प्रेमाने बोला. शास्त्र नकाशा आहे. नकाशामध्ये लिहिलेलं असतं बघा, तुम्ही नकाशा बघितलेला आहे. इथं झाड आहे, इथं घर आहे, इथं नदी आहे, इथं डोंगर आहे, इथून असा रस्ता आहे, इथून इकडे जा, इथून तिकडे जा. अहो नकाशा वाचून कुणाला सुख मिळणार आहे. चालावं लागेल, जावं लागेल, आणि मग नकाशाचा आधार होईल. नदीपासून असं वळलीनंतर पलीकडे घर आहे हे नकाशानं दाखवलं, पण जो गेला, जो पोहोचला तो त्याचा अनुभव आहे, आणि ज्याचा अनुभव आहे त्याचा विश्वास आहे. प्रेमाने बोला. मला आजपर्यंत सांगतच होते की काय सांगत होते म्हणाले, नेनो फुंकू कान नको एकांतीचे ज्ञान, जो देव दिसेना डोळा तो देव दाखवू सकळा. म्हणाले काय, नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकहा नक्षेन मुकले पण शोषेती मारुता. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवून ठावसे, परी प्राणी यांचे दैव कैसे न देखती माते. ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, येत नाही, जात नाही, आदिवता आताय, पुढेही असणार आहे, जो सर्व साक्षी आहे, सर्व प्रगट आहे, जो अस्पर्शमय, अरूपमय, अव्यक्तमय, ज्याला व्यक्त करता येत नाही, अरे सांगता येतच नाही, शब्दाने अर्धच सांगितलं जाऊ शकतं. म्हणून गुरुनं इशारा केला. प्रेमाने बोला. सत्य सांगायला जरी गेलं तरी अपमान होईल, चूक होईल, म्हणून इशारा केला. आणि तो इशारा मला कळलाय का, म्हणून विश्वास गरजेचा आहे. यासाठी विश्वास गरजेचा आहे, पोहोचण्यासाठी विश्वास गरजेचा आहे. खोट्या खोट्या विश्वासानं पोहोचता येत नाही बरं का. विश्वासाचं पांघरून घेऊन सुद्धा पोहोचता येत नाही बरं का. माझा अनुभव याच्या लेखी पाहिजे. मला मिळालंय, इथून बाहेर पडलं की मी इथंच जायला लागलोय का, हा विश्वास आहे. संत तुकोबराय म्हणले, लौकिकापुरते नव्हे माझी सेवा. अरे म्हणले भगवंता तू प्राप्त झालाय, तुम्हाला असं एकदा घरात बसल्यानंतर वाटायला लागलं काय, गुरुनं काय दिलंय मला. आहा, किती सुंदर आहे, किती देखणं आहे, कसलं आहे. अरे किती नुसतं बघतच राहावं असं आहे. आणि याला पाहिल्यानंतर आता माझ्या नजरेला दुसरं काय बघावं सुद्धा असं वाटत नाही. असं वाटत असेल तर मग विश्वास आहे. आणि विश्वासानेच सत्संगाची माणसं टिकतील, उभा राहतील, चांगला समाज घडेल, सद्गुरूला प्राप्त असलेलं मिशन पूर्ण होईल. आणि म्हणून सत्संगाची दया करा, कृपा करा.
संत निरंकारी मिशनच्या परमार्थिक या सर्व क्रियाकर्मामधून जर मी याच्या जवळ जायला लागलेलो असेल तर सत्संगाची खऱ्या अर्थानं वाट मोकळी होईल. बुद्धांना ज्यावेळेस सत्संगाची ज्ञान झालं तर बुद्ध त्यानंतर 7 वर्ष मौन होते. प्रेमाने बोला. बुद्ध 7 वर्ष मौन झाले आणि पडताळणी करायला लागले, विचार करायला लागले, आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण करायला लागले. आत्मबोधासाठी सत्संगाची त्यांनी स्वतःला वेळ द्यायचं ठरवलं आणि ते विचार करायला लागले की मला प्राप्त झालेलं खरं आहे का, आणि मग मी ही जगाला सांगू का नको, सांगायचं का नाही सांगायचं. माणसं म्हणायला लागली, अहो म्हणले आजकाल नकली गुरूंचाच लय म्हणले सुळसुळा रोटलाय. प्रेमाने बोला. गल्ली बोळात गुरु झाले हो आजकाल महाराज, स्वयंघोषित, आणि ते दीक्षात येतात म्हणे. पण खरा सद्गुरू काय करतो माहिती आहे का, आपणासारखी करी तात्काळ न काळ वेळ तया लागे. अरे स्वतः सारखंच करतो तोच सद्गुरू महाराज. आणि बंधनात टाकणाऱ्याला सद्गुरू म्हणत नाहीत बरं का, बंधनातून मुक्त करणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. आणि संत निरंकारी मिशनच्या परमार्थाच्या ठिकाणी आपण काय आहे, आपला गुरु खरा आहे याचं कारण सांगू का तुम्हाला. कारण गुरुनं तुमच्या माझ्या कुठलं बंधन टाकलं नाही. माझी धर्म बदलला नाही, जात बदलली नाही, राहण सहन बदललं नाही, खाणं पिणं बदललं नाही. मी काळा गोरा गरीब श्रीमंत बाहेरचा आतला श्रीमंत असं काही गुरुनं बघितलं नाही. आला त्याला काय दिलं, जवळ घेतलं, हृदयाशी लावलं आणि ब्रह्मज्ञानाचं रसप्राशन करायला लावलं. म्हणून आपला सद्गुरू खरा आहे बरं का. आणि जर अशा सद्गुरूवरती सुद्धा जर तुम्हाला मला जर असं सांगावं लागत असेल, विश्वासाची गोष्ट सांगावी लागत असेल, तर दोष गुरुच नाही महाराज. आता मला माझं अंतःकरण चेक करावं लागेल, माझ्या विश्वासाचं काय झालं. आणि जर पहिल्यांदा प्राथमिकता असूही शकते एखाद्या साधनाची, पण परब्रह्म प्राप्तीनंतर सुद्धा साधनच माझा विश्वास वाढीस लागत असतील, एखादं कामच माझं विश्वास वाढवत असेल, एखादा आनंद झाल्यानंतरच माझा याच्यावर विश्वास बसत असेल, माझं चांगलं झाल्यानंतरच हा मला खरा वाटत असेल, तर अजूनही एकदा चेक करावं लागेल की लौकिकापुरते नवी माझी सेवा, नक्की माझा कसला विश्वास आहे. ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर सत्संगाची याच्यावरचा तुमचा विश्वास हा अनुभवानाच वाढू शकतो. लोक म्हणायला लागले नकली गुरूंचा सुळसुळाट वाढला. अरे नकली गुरु वाढले का, शिष्य कुठं असली राहिले. प्रेमाने बोला. शिष्य कुठं असली राहिले. तू पहिला असली शिष्य हो, मग तुला असली गुरु मिळेल. प्रेमाने बोला. हा आपण आहे काय असली शिष्य. अरे भक्तीच्या इतिहासात एकटा नामदेव होता महाराज, देव मिळावं म्हणून आलेला. आम्ही सांसारिक कामं घेऊन गुरुकडे आलो. प्रेमाने बोला. पोरीचं लग्न जमत नाही, वाट्याचं बांधकाम होत नाही, घराचं नोकरी काय लागत नाही, भाकरी काय जात नाही, मग चपाती खा. हे असली काम आपली गुरुकडं. आणि मग सत्संगाची आपण विश्वासाबद्दल बोलायचं, मग सत्संगाची आपण परब्रह्म तत्वाच्या अलौकिक सुखाबद्दल बोलायचं. सांसारिक विश्वासाच्या पलीकडे जाऊन सत्संगाची आता मला अलौकिक विश्वासाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. आणि म्हणून दया करा, कृपा करा. सद्गुरूचं येणं माणसाच्या जीवनात कशासाठी होत असतो. सद्गुरू माणसाच्या जीवनात कशासाठी येत असतो. मी देह आहे या भावनेतनं बाहेर काढून अरे मी आत्मभावाकडे जाऊ म्हणून गुरु येतो महाराज. गुरु सोडवी गाठ लिंग देहाची, लिंग देहाची गाठ सोडवण्यासाठी सद्गुरू येत असतो. अजून जरी मला हे ज्ञान घेतल्यानंतर मी देह आहे हा भावच मिटत नसेल तर माझा विश्वास हा प्रापंचिक लेवलचा विश्वास आहे, परमार्थिक लेवलचा विश्वास झालेला नाही. मी देह आहे हा भाव मिटला तरच बहुबंधन तुटतं आणि बहुबंधन तोडायसाठी सद्गुरूचं येणं असतं. आणि इथून सांगणार सद्गुरू जीवनात आल्यानं तुमचं भवबंधन तुटलंय का. ज्यांचं तुटलंय ना त्यांचाच विश्वास, बाकी विश्वास नाही. प्रेमाने बोला. भवबंधन तुटायला पाहिजे. मी देह आहे हा भावच त्रासदायक आहे.
मी देह आहे हा भाव सत्संगाची अहंकाराला कारणीभूत आहे. मी देह आहे ही मुळात कळच अडचणीची आहे. मी देह नाही या भावनेच्या पलीकडं कोण नेतं तर ब्रह्मज्ञान नेतं. आणि ज्यांना असं वाटलं सद्गुरूंनी मला ब्रह्मज्ञान दिलं, मी देह आहे हा भाव संपला, मी परब्रह्म आहे हे भाव जागे झाले, आणि घडणाऱ्या परिस्थितीला मी सत्संगाची बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे वागायला लागलो. कैसी भी हो परिस्थिती लेकिन एक जैसी हो मनस्थिती. बाबाजी म्हणले पनीर रहे तो दाल में भी खुश हो, मोला जिस हाल में रखे उस हाल में खुश हो. मग विश्वास, या विश्वासाची संत गोष्ट सांगतात. हे मिळालं नाही म्हणून मी नाराज, हा माझ्याकडे बघून हसलं नाही म्हणून मी नाराज, ह्यानं मान नाही मला दिला म्हणून मी नाराज. संत स्वभावात मुळात हे बसत नाही माणूस. आणि महात्मा म्हणाले की स्पिरिच्युअलिटी इज नॉट अ पार्ट टाइम जॉब, दिस इज फुल टाइम ड्युटी. एकदा भाव झालेच की, एकदा भाव पोचलेच की, एकदा पोहोचले की मग सत्संगाची नाही. आणि म्हणून सत्संगाची नातं टिकायचं असेल तर विश्वास लागल. आता गुरुनं तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे, तुम्हाला आता त्याच्यावरचा विश्वास वाढवावा लागेल तर नातं टिकल. मी सांसारिक नात्याची गोष्ट सांगत नाही, मी भक्त आणि भगवंताच्या नात्याची गोष्ट सांगतोय. तुम्ही भक्त व्हा, हा भगवंत होईल, लय मजा येईल. मग सत्संगाची आनंदी आनंद आहे. आणि एकतरी वेळ तुकोबरायांच्या जीवनात अशी आली, तुकोबराय म्हणले तू भगवंत मी भक्त, लय भारी वाटतंय, नको माझं ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी. मग तो लढीवाळपणा येईल. काय हो जगाची अवस्था, लाज वाटायला लागली, शर्मेनं मान खाली जायला लागली, अशा घटना घडायला लागल्या. अहो जी माणसं जगात श्रीमंत आहेत, जी माणसं जगावर राज्य करतायत, जी माणसं जगाला चालवतायत, जगातलं सर्व सुख प्राप्त झालंय, अरे त्यांनी सुद्धा एवढ्या विकृत पद्धतीनं वागावं. कसं वाटतं हे, कसं वाटतं, कशामुळं असं व्हायला लागलंय? कारण मी देह आहे याच्या पलीकडे ते जायला तयार नाहीत. आणि ज्यांना मी देह आहे या पलीकडंच जाता येत नाही त्यांचा अहंकार संपू शकत नाही. आणि जोपर्यंत अहंकार जागा आहे तोपर्यंत समाजात शांती येईल असं होणार नाही. आणि म्हणून संत निरंकारी मिशन, संत निरंकारी मिशनचं ब्रह्मज्ञान रोकडा सौदा आहे, सांगी वांगीचं नाही, अनुभवाची गोष्ट आहे, अनुभवाची गोष्ट आहे, अनुभूतीची गोष्ट आहे. अरे ठोकून ठाकून अनुभव घेऊन जळून त्यातून बाहेर आलेल्यांनी सांगितलं, म्हणाले गुरुनं आम्हाला ब्रह्मज्ञान दिलं, आधी दानव होतो आता मानव झालोय, आणि माणसाचा प्रवास आता देवत्वाच्या दिशेनं सुरू झालाय. म्हणून विश्वास. समाजात शांतीची अपेक्षा असेल तर संत निरंकारी मिशनच्या अध्यात्माशिवाय पर्याय नाही. म्हणून बाबावर दया करा, कृपा करा. आता प्रापंचिक विश्वासाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक आत्मबोधाच्या विश्वासाची जी एक अंकुर आहेत ते तुमच्या माझ्या हृदयात फुटू द्या. भक्त झालं की चांगला समाज घडायला काय अडचण नाही येणार. घरातली माणसं आपल्या भक्त होऊ द्या, आपला परिवार भक्त होऊ द्या, स्वतःतला अंतरंग भक्त होऊ द्या, आणि तो परमात्म्या प्रतीचा एक तुझं लेकरू म्हणून असा विश्वास वाढीला जाऊ द्या. जीवन आनंदी आनंद होईल. विश्वास कुणाचा बसला? अरे बुद्धांचा बसला, आणि मग सिद्धार्थचा बुद्ध झाला. अरे विश्वास कुणाचा बसला? अरे भोलाजींचा बसला, भोलाचा हरदेव झाला. अरे विश्वास कुणाचा बसला? तुकोबरायांचा बसला, तुकोबरायाचा जगद्गुरु झाला. अरे विश्वास कुणाचा बसला? ज्ञानोबरायांचा बसला, ज्ञानोबरायांची माऊली झाली. आणि म्हणून सत्संगाची मला विचारायचंय, माझा विश्वास बसल तर मग माझं काय होईल? माझ्या विश्वासाने माझं काय होईल? अरे जगासाठी काय होईल नाही होईल, परंतु जे बुद्धांचं झालं ते तरी माझं होईल. काय होईल? गौतम बुद्धांना तथागत म्हणलं जातं. तथागत या शब्दाचा अर्थ काय? तथागत या शब्दाचा अर्थ आहे जसा आला तसा गेला.
म्हणजे जसा आलता तसाच परत गेला, तितकाच शुद्ध झाला, तितकाच पाक झाला, तितकाच पवित्र झाला, तितकाच लिप्ततेच्या पलीकडे गेला, तितकाच बद्धतेच्या पलीकडे गेला. जो सगळ्यांच्या निबद्ध झाला, मुक्त झाला, तो पोचला. म्हणजे काय, तथागत जसा आला तसाच गेला. सद्गुरुराया तुम्ही दया करा, कृपा करा, आमचाही तथागत होण्यासाठी तसा आमचा विश्वास होऊ द्या आणि आम्ही सुद्धा तथागत होऊ द्या. म्हणून सत्संगाची या दया करा, कृपा करा संत निरंकारी मिशन आध्यात्मिक चळवळ आहे. समाजाला प्रेमाची आवश्यकता आहे, समाजाला चांगल्या संस्कार आणि विचारांची आवश्यकता आहे. वैचारिक दारिद्र्य आलं समाजात, विचाराला दरिद्री झाली लोक महाराज, पण ती दारिद्र्यता घालवण्याचं काम तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शिरावरती आहे. म्हणून विश्वासाने या, विश्वासाने बसा, विश्वासाने कार्य आणि कर्म करा. मग सत्संगाची होय आपण सगळीजण तथागत, मग होय आपण सत्संगाची या नात्याचे खऱ्या अर्थानं साक्षीदार, भागीदार. आणि मग शेवटी काय होईल, या विश्वासानं काय होईल, मी तू पण गेले वाया पाहता पंढरी राया. गोष्ट भक्तीची आहे, भक्तीच्या विश्वासाची आहे. भक्ती वाढीस लागावी म्हणून गुरुनं तो विश्वास द्यावा आणि आमचं विश्व खऱ्या अर्थानं याच्या नामानं रंगवून टाकावं. माताजी तुम्ही दया करा, कृपा करा. आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तू दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी, आम्हाला तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते दे आणि तुझ्या चरणावरती दृढ ठेव. सत्संगत प्रेमाने बोला. बोलत असताना काही चूक झाली असेल, छोट्या बुद्धीनं मोठा ठाव घेण्याचा प्रयत्न केला असेल तर क्षमा करा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, मी पतित काय कीर्ती वर्णो, तुमच्या चरणाशी जोडून ठेवा. प्रेमाने बोला.